इकडे बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात सहभागी करा। एसटी प्रवर्गातल्या मागणीसाठी बंजारा समाज आता आक्रमक झालेला आहे। मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा बंजारा समाजाने दिलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान येथील आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेट लागू झालाय। मात्र यानंतर आता बंजारा समाज देखील आक्रमक झालेला आहे, आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे। येत्या काही दिवसांमध्ये आम्ही रस्ता रोको करणार आहोत, चक्का जाम करणार आहोत आणि त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी आत्मदहनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। या बंजारा समाजाची प्रमुख मागण्या काय आहेत, त्यांना कुठल्या प्रवर्गामध्ये जाण्यासाठी त्यांच्या मागण्या आहेत, ते आपण या सर्व सहकारी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात। काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत जे काही दिवसापूर्वी मराठा समाजाला जो हैदराबाद गॅझेट लागू केला त्या गॅझेटप्रमाणे हा बंजारा समाजसुद्धा एसटी कॅटेगरीमध्ये येतो आणि म्हणून आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की तो मराठा समाजाला जो गॅझेट लागू केला आहे तोच बंजारा समाजाला लागू करावा, जेणेकरून आमचा समाज बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात जाईल आणि एसटी प्रवर्गाच्या आम्हाला सुविधा मिळतील। तू मागणी करतो या ठिकाणी हैदराबाद गॅझेटमध्ये, काय नेमकं फायदा होऊ शकतो वर्गीकरण केल्यास? नक्कीच आज आपण बघतोय की आम्ही सध्या व्हीजेएनटी प्रवर्गामध्ये महाराष्ट्रात आहोत आणि सेंट्रलमध्ये ओबीसी प्रवर्गात आहोत। त्याच्या तुलनेमध्ये शेड्यूल ट्राईब्समध्ये जर आम्ही गेलो, ज्याप्रमाणे इतर राज्यामध्ये शेड्यूल ट्राईब्समध्ये गेल्यावर आमचं त्या ठिकाणी शैक्षणिक आरक्षण वाढतंय, नोकरीमध्ये आरक्षण वाढतंय, तर याचा फायदा नक्कीच आम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे। इतर राज्यामध्ये आम्ही एसटीमध्ये येतोय आणि ही मागणी आम्ही आत्ता उठलो आणि मागणी केली अशातला भाग नाही। कसं बघता या मागणीकडे? या मागणीकडे बघताना बंजारा समाज या प्रकारे बघतोय की नुकताच जो मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे तसंच आमच्या समाजालाही न्याय देण्याचं काम शासनाने करावे अशा शासनाकडे आमची विनंती आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।